सम्यक नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावावर कॅशियर शीला आठवले यांनी 80 ते 90 ग्राहकांपासून अवैध वसुली करीत असल्याबाबत तक्रार अर्ज भीम ब्रिगेडने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन फैजलपुरा या ठिकाणी सादर केला। उपरोक्त विषयाला अनुसरून भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार सम्यक नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये कित्येक वर्षापासून बरीच लोके आपली दैनंदिन पुंजी जमा करत असून यामध्ये लोकांच्या घरी जाऊन रोख पैसे घेऊन जात असत। मात्र काही दिवसानंतर त्यांना पैशाची मागणी केली असता पतसंस्थेत गेलो असता त्या ठिकाणी सांगण्यात आले की तुमचे पैसे या ठिकाणी जमा नाहीत। नंतर संचालक मंडळाची भेट घेतली असता त्यांनी सुद्धा सांगितले की याबद्दल तुमच्याकडे काय पुरावा आहे। सम्यक नागरी पतसंस्थेमध्ये पैसे जमा केले असल्याचे सांगितले। तसेच कॅशियर शीला आठवले व वरील गैरहजरदार यांना पासबुक दिले आहे, त्यामध्ये रोज पैसे भरले जात होते। जेव्हा संचालक मंडळाला पासबुक दाखवले तेव्हा ते पासबुक खोटे असल्याचे आढळले। गैरहजरदार यांनी लाखो रुपयांचा स्वतः प्लॉट, फ्लॅट, इतर मालमत्ता खरेदी केली। यामध्ये पतसंस्थेच्या लोकांकडे जी मालमत्ता आता आहे ती 2016-17 पर्यंत त्यांच्याकडे नव्हती। मात्र आता ते मालमत्तेचे मोठे मालक झाले आहेत। यामध्ये भाजीपाल्याची गाडी विक्री करून, धुणे भांडी, लोखंड जमा करून विक्री करणे, साफसफाई अशा गोरगरीब ग्राहकांचे पैसे त्यांनी गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये अतिशय गरीब परिस्थितीतून असलेले परिवार ज्यांनी आपल्या पोटाला तडा देऊन जमा केलेले पैसे पतसंस्थेने गहाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात तत्काळ गुन्हे दाखल करून ग्राहकांना न्याय प्रदान करावा, तसेच संचालक मंडळ यांनी सुद्धा चौकशी करण्यात यावी, अन्यथा भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे, विक्रम तसरे, अमित कुलकर्णी, अविनाश जाधव, प्रवीण मोहोळ, सोहेल खान, शुभम राऊत, उमेश कांबळे, बाबाराव धुर्वे, अजय खडसे, सागर वर्धे, रोशन गवई तसेच भीम ब्रिगेडचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते।